नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची, कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर जाताना काय काय साहित्य सोबत घेऊन जावे, पूजा कशी करावी, या दिवशी काय काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्रावण महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेल्या व्रत वैकल्याचं चांगलं फळ मिळतं. तसेच या महिन्यातील श्रावणी सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार पार्वतीने या महिन्यात कठोर व्रत करून भगवान शंकरांना प्राप्त केले होते. या कारणामुळेच हा महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. तसे तर श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे. मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 पासून झाली आहे. 28 जुलैला पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. यावर्षी एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. 23 ऑगस्टला शनिवारी श्रावण अमावस्या असून श्रावण समाप्त होणार आहे. तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवाची विशेष पूजा करायची आहे. ही पूजा तुम्ही चौरंगावरती देखील मांडू शकता किंवा देवघरातही करू शकता. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. शक्य असल्यास पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावे. देवघर पूर्णपणे स्वच्छ करावे किंवा जिथे पूजा मांडायची आहे तेथील जागा स्वच्छ करावी. संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे. रोजची देवपूजा करून घ्यावी. श्रावणी सोमवारी उपवास करावा. यानंतर आपण महादेवाची विशेष पूजा करावी. तर त्याआधी दिवा प्रज्वलित करून दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर श्री गणेशाची पूजा करायची आहे. तुम्ही जर रोजची देवपूजा करत असताना गणपतीची पूजा केली असेल तर फक्त एका ताटामध्ये शिवलिंग ठेवून त्यावरती अभिषेक करू शकता किंवा नसेल केली तर आधी श्री गणेशाची पूजा विधिवत करून घ्यायची आहे. त्यानंतर एका स्वच्छ तामणामध्ये शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. सर्वात आधी शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे. महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे. अभिषेक करताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर गाईच्या कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करून मग आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एका बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. तर खाली थोड्या अक्षता ठेवून त्यावरती आपण शिवलिंग ठेवायचं आहे आणि त्यावरती सर्वात आधी शिवाला प्रिय असणारं भस्म लावायचं आहे. शिवलिंगावरती चंदन भस्म लावायचं आहे. त्याचबरोबर कापसाचे पांढरे वस्त्र अर्पण करायचे आहे. त्यानंतर महादेवाला अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुले, अक्षता, बेलांची पानं, धोत्र्याचे फळ, फूल देखील अर्पण करावे. ही पूजा पूर्ण होईपर्यंत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किंवा ओम महाशिवाय सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. प्रत्येक सोमवारी महादेवावरती वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचे महत्त्व वेगळे आहे. त्यामुळे शिवलिंगावरती त्याच्या सोमवारी शिवमुठ आपल्याला अर्पण करायचे आहे. धान्यमुठ शिवलिंगावरती उभी धरून व्हायची आहे. तर शिवलिंगावरती शिवमुठ म्हणून पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस वाहण्याची परंपरा आहे. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवाचे ध्यान करून व्रत ठेवावे. संध्याकाळी व्रताचे पारायण करावे. एका जागी बसून सात्विक भोजन करावे. या दिवशी तामसिक आहार पूर्णपणे टाळावा. तर महादेवांची पूजा झाल्यानंतर फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याबरोबरच खडी साखरेचा देखील नैवेद्य ठेवायचा आहे. या दिवशी जास्तीत जास्त महादेवाचे ध्यान करावे. शंकराची पूजा करावी. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शिवपुराण रुद्राभिषेक करावा. या दिवशी आपले जेवण सात्विक आणि आचरण चांगले असावे. सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख समृद्धीची प्रार्थना करावी. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा करू शकता. किंवा जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये कधीही जाऊ शकता. मंदिरामध्ये जाताना तुम्ही पांढरी फुले, बेलाची पाने, धोत्र्याचे फळ, फूल, नैवेद्यासाठी खडीसाखर, स्वच्छ पाणी, अभिषेक करण्यासाठी स्वच्छ पाणी, दूध, चंदन, भस्म, कापसाचे पांढरे वस्त्र, शिवामुठ वाहण्यासाठी तांदूळ अशा गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि शिवलिंगाची पूजा झाल्यावरती शिवामुठ व्हायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही
मंदिरात जाऊन देखील शिवशंकरांची पूजा मनोभावे करू शकता किंवा आपल्या घरामध्ये जरी शिवलिंग असेल तर त्याची देखील विधिवत पूजा करू शकता. श्रावणातील सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि पूजेचे तात्काळ फळ मिळते. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना. या महिन्यात अनेक प्रकारची व्रत वैकल्ये केली जातात. श्रावण सोमवारी महादेवाची पूजा, श्रावण मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते, त्यामुळे मंगळवारचे देखील वेगळे असे महत्त्व आहे. या महिन्यात अनेक स्त्रिया आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये आनंदाने करतात, कारण शंकर भोळा आहे. त्यांच्या थोड्या उपासनेने, पूजेने ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित फळ देतात. अशा प्रकारे हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची, कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर जाताना काय काय साहित्य सोबत घेऊन जावे, पूजा कशी करावी, या दिवशी काय काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.